आपण डोंबिवलीच्या वॉर्ड क्रमांक 20 मध्ये आहे। आपल्यासोबत महायुतीचे अधिकृत उमेदवार शशिकांत अप्पा कांबळे आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, तुमचं नाव आणि वॉर्डाचा सगळा विस्तारित सांगा आम्हाला। मी शशिकांत अप्पा कांबळे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 20 मधून 20 अ मधून मी उभा आहे। 20 ब मधून शारदा प्रदीप चौधरी उभा आहेत, 20 क मधून खुशबू चौधरी उभा आहेत आणि 20 ड मधून राहुल वसंत दामले असे आम्ही 4 जण भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही सगळेजण कमळाच्या चिन्हावरती लढतोय 20 नंबर प्रभागामध्ये। सर, तुमच्या वॉर्डाची समस्या काय आहे एक्झॅक्टली? तसा BJPच्या कार्यकालातून खूप विकास झाला आहे, पण आत्ताची काय कामं राहिलेली आहे? भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीचं आणि RPIचं, महायुतीच्याच कार्यकर्त्यांचं आणि सगळ्यांचं इथं वर्चस्व आहे। डोंबिवली हा भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि या झोपडपट्टी वसाहतीमध्ये सुद्धा आमचे नेते, महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण काम करत असताना छोट्यातल्या छोट्या घटकापर्यंत पोहोचून लहानातल्या लहान कार्यकर्त्याला मदत करणं, कोण घरी, कोणाच्या घरी कोण आजारी असेल, पेशंट असेल तर त्याला मेडिकली सगळी मदत करणं, बऱ्याच वेळेला आर्थिकही मदत केलेली आहे आणि इथली स्वच्छता असेल, शौचालय असतील, रस्ते असतील, विकास असेल, या गोष्टीसाठी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील, खासदार शिवसेनेचे श्रीकांत शिंदे साहेब असतील, हे दोघंही खूप मोठा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे या ठिकाणी आणि राहिलेल्या समस्या बघा, समस्या कधीही संपत नाहीत, समस्या उद्भवत असतात, समस्या होत असतात। या झोपडपट्टीमध्ये सुद्धा किंवा या वसाहतीमध्ये सुद्धा सगळ्याच समस्या संपल्या असं नाहीत किंवा सगळ्या अडचणी दूर झाल्यात असं नाही। काही ठिकाणी थोड्या समस्या आहेत, त्या नक्की आम्ही नगरसेवक झाल्यानंतर पूर्ण करू आणि मला खात्री आहे या 20 नंबर प्रभागाची रचना जी आहे ती रचना पूर्ण महायुतीला अनुकूल अशी रचना आहे आणि महायुतीला अनुकूल रचना असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे 4ही आम्ही उमेदवार महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून जाऊ अशी मला नक्की खात्री आहे। रस्ते चौडीकरणचं काम आता सुरू आहे, नंतर ते रोड पक्का करणार आहे, त्याच्यावर काय बोलणार तुम्ही? पूर्वीची जर झोपडपट्टी बघितली असती ही, तर त्या झोपडपट्टीमध्ये रिक्षा पण जात नव्हती अशी अवस्था होती। पण शेलार चौकातनं त्या तलावापर्यंत जो रस्ता आहे, जवळजवळ 4 करोड रुपये खर्च करून ह्या झोपडपट्टीतले अंतर्गत रस्ते रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि आत्ता 4 व्हीलर गाडी जाते त्या झोपडपट्टीतून शेलार चौकातनं खाली तलावापर्यंत 4 व्हीलर गाडी। आणि तुम्ही आतमध्ये जर फिरलात तर एक शौचालयाची थोडी समस्या सोडली तर रस्ते वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। हां, पथदिवे, लाईटची व्यवस्था आहे ती आम्हाला सगळ्यांना नगरसेवक झाल्यानंतर करावी लागेल। पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, या विभागात ज्या चोऱ्या होत आहेत, अनेक ठिकाणी असे त्रास होत आहेत लोकांना, नागरिकांना, त्यातून वाचण्याकरिता प्रत्येक गल्लीमध्ये पोल असेल लाईटचा, प्रत्येक गल्लीमध्ये लाईट असेल आणि प्रत्येक गल्लीमध्ये CCTV कॅमेरे असतील याची मी नक्की खात्री देतो। येणाऱ्या काळात डोंबिवली हायटेक होणार आहे असं सगळेच म्हणताय, तुमचं काय म्हणणं आहे? डोंबिवली हायटेक करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू, सगळ्यांनीच त्याचा प्रयत्न केला पाहिजे। पण खरी गोष्ट जी आहे किंवा खरं जी हे आहे ती डोंबिवलीची संस्कृती जी आहे, ती डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये डोंबिवलीचं नाव खूप चांगलं आहे, जगात खूप चांगलं आहे। कारण डोंबिवलीपासून नवीन वर्षाची ही असेल, यात्रा असेल किंवा गुढीपाडव्याची आपली नवीन वर्षाची यात्रा असते, इथलं दहीहंडी असतो, उत्सव असतो, हिंदूंचे सांस्कृतिक सण आहेत, हिंदूंचे सगळे सण आहेत, इथे एवढ्या मोठ्या पद्धतीने साजरे केले जातात की हे हिंदूंचं शहर म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे या डोंबिवलीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी होतीलच, पण इथला माणूस माणसाला जोडलेला आहे, माणूस माणसाला ओळखतोय। इथली मध्ये भावभावासारखी एक दुसऱ्याची रचना जी आहे, इथं कुठलेही आपापसात कुणाचे मतभेद नाहीत, सर्व जाती धर्म, सगळ्या जाती एक गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहत आहेत। म्हणून कुठलाही माणूस डोंबिवली येण्यासाठी पहिले प्राथमिकता डोंबिवलीसाठी देतो। मेयर कोणाचा? महायुतीचा। महायुती लढतोय आम्ही, महायुतीचाच महापौर होणार। कोण होणार, काय होणार आहे, आमच्या पक्षाची सृष्टी ठरवेल। आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, ही सगळी मंडळी ठरवेल महापौर कोणाचा। बघा, ही महापौर पद कोण आणि महापौर कोणी व्हावं याची लढाई नाही, तर या डोंबिवलीचा आणि कल्याणचा विकास होण्यासाठी आपलं योगदान त्यामध्ये असावं, याकरता आम्ही नागरिक बंधू भगिनींकडे मतदानाचं जोगवा मागतोय आणि आम्हाला खात्री आहे की मतदार बंधू भगिनी नक्कीच महायुतीच्या या पारड्यात मतदान करतील आणि प्रचंड बहुमताने इथे महापौर महायुतीचा होईल। मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? हेच आव्हान आहे, लोकशाहीमध्ये संविधानानं आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे
मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे आणि चांगल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. पहिली तर गोष्ट अशी आहे की आपण वाया जाणारं मत नका देऊ. आपलं मत वाया फुकट जाईल, आपलं मत वाया जाईल असं कधी कोणी करू नका. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पारड्यामध्ये मतदान केलं तर आपलं मत वाया जाणार नाही. कारण निवडून येणारे जे उमेदवार आहेत, सुशिक्षित उमेदवार आहेत, लोकांसाठी झटणारे उमेदवार आहेत. तर मला गेली 30 वर्ष झालं मी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतो आहे. पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो, शहराध्यक्ष होतो, आता लोकसभा प्रमुख आहे, महानगरपालिकेत शिक्षण मंडळ सदस्य होतो, प्रदेशावर सरचिटणीस म्हणून काम करतो आहे. आणि मी पूर्ण वेळ राजकीय सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं प्रत्येक ठिकाणच्या समस्येची जाणीव आहे. त्यामुळं माझी विनंती आहे नागरिक बंधू भगिनींना की आपण सुशिक्षित माणूस, चांगला माणूस, आपल्या पाठीशी उभा राहणारा माणूस आणि खंदा समर्थक म्हणून आपल्या पाठीशी कोण उभं राहतं तर रवींद्र चव्हाण साहेब उभं राहतात. त्यांनी प्रत्येकाला इथं कुठल्या ना कुठल्या दृष्टीने मदत केलेली आहे. त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं आणि महायुतीच्या 4ही उमेदवाराला आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावं याकरता मी विनंती करत आहे. धन्यवाद सर. रिअल खबरे मुंबई.